आता बातमी आहे ईव्हीएमच्या तक्रारीवरून एकट्या पडलेल्या काँग्रेसची। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवावरती महाविकास आघाडीनं ईव्हीएमवरती खापर फोडला। मात्र आता ईव्हीएम विरोधातल्या लढाईत काँग्रेस एकटी पडल्याचं दिसतंय। याचं कारण असं की आधी शरद पवारांनी ईव्हीएम विरोधात कोर्टात धाव न घेण्याचा निर्णय घेतला आणि आता त्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनीही काँग्रेसचे कान टोचले। काँग्रेसनं आता ईव्हीएमचं रडगाणं बंद करावं असा सल्लाच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दिलाय। याशिवाय जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रावरती विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवूच नयेत असाही अब्दुल्लांनी सल्ला दिलाय। त्यामुळे इंडिया आघाडीमध्येच ईव्हीएमच्या मुद्द्यावरती काँग्रेस एकटी पडल्याचं दिसतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात ओमर अब्दुल्लांनी काँग्रेसचे कान टोचलेत। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार लोकसभा निवडणुकीदरम्यान याच ईव्हीएमद्वारे तुमचे 100हून अधिक सदस्य संसदेत जातात, तेव्हा तुम्ही पक्षाचा विजय झाला म्हणून जल्लोष साजरा करता। काही महिन्यानंतर निवडणुकीचे निकाल वेगळे लागले म्हणून आम्हाला ईव्हीएम पसंत नाही, हे चुकीचं आहे। निवडणुकीत विजय झाला तर निकाल स्वीकारायचा आणि पराभव झाला तर यंत्राला दोष द्यायचा, असं चालणार नाही। जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रावरती विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नयेत हा सल्लाच अब्दुल्लांनी दिलाय। ईव्हीएम बद्दल तुम्हाला शंका असेल तर तुमची सगळ्यांची भूमिका देखील एकसारखी असायला हवी, असं म्हणत त्यांनी चांगलेच कान टोचलेत आणि घरचा आहेर दिलाय।